लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। थँक्यू। आहेत का? झालं का? ठीक आहे। हमारा जानवर साहब तुम आगे बढ़ो, हमारा जरा तुम आगे बढ़ो। समोर ओके समोर समोर ओके समोर स्माइल थांबा। थोडं सहकार वर्तन करतात काही छोट्या मोठ्या गोष्टी मला वाटतं आता ते आमचा काय आवाज आहे हा सदनामध्ये मांडण्यासाठी म्हणजे आपला घरचा आवाज खात्रीचा आवाज आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कणखरपणे काम बघतील आणि हा सहकाराचा जो आहे महामेरू हा आपण मोठ्या प्रमाणात कसा करू, मोठ्या प्रमाणात कसे तळाव उभारू। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही अंबादास दानवे दादा यांची विधान परिषदेवर निवड झाली त्यानिमित्तानं हिंगोलीवरनं आमचे सहकारी पदाधिकारी सगळे घेऊन आम्ही आज या ठिकाणी अंबादास दानवे दादांच्या सत्कारासाठी आलोय। मला या प्रसंगी एवढंच सांगावंसं वाटेल की उद्धव साहेबांनी स्वतः होऊन सर्व पक्षांची इच्छा असताना सुद्धा उद्धव साहेबांनी विधान परिषदेवर जावं, तरी सुद्धा साहेबांनी असा निर्णय घेतला की अंबादास दानवे दादांना त्या ठिकाणी पाठवायचा निर्णय घेतला। आम्हाला असं वाटतंय की उद्धव साहेबांनी अंबादास दानवे दादांच्या जे अभ्यासाचं जे मागचे विरोधी पक्ष नेते होते त्याचं पूर्ण निरीक्षण केलंय आणि अंबादास दानवे दादा हे महाराष्ट्रात विधान परिषदेवर किती चांगल्या पद्धतीने विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता म्हणून काम करू शकतात आणि महाराष्ट्रातल्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी काबाड सुशिक्षित बेरोजगार या सर्वांच्या न्यायासाठी हक्कासाठी युवा वर्गांसाठी महिला वर्गांसाठी सर्वांसाठी कसं झगडू शकतात आणि त्यांचे प्रश्न सभागृहात मांडू शकतात आणि त्याला न्याय देऊ शकतात हे पाहून माननीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख आमचे दैवत यांनी अंबादास दानवे दादा यांना जे काही नियुक्ती दिली आहे विधान परिषदेवर त्याबद्दल आम्ही खरंच आमच्या हिंगोली जिल्हा वासियांकडून मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा आमच्या संभाजीनगरचा नाही तर आमच्या मराठवाड्याचा एक सन्मान आहे आणि निश्चित हा जो सन्मान आमच्या मराठवाड्याला दिलाय तो आम्ही कुठेही त्या सन्मानाला ठेच पोहोचणार नाही अशा पद्धतीने पूर्ण मराठवाड्यातले शिवसैनिक युवा सैनिक आम्ही मिळून काम करू। आणि मी पुन्हा एकदा आमचे माननीय उद्धव साहेब आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। मी दिलीप हरिभाऊ घुगे हिंगोलीवरून आलोय, युवा सेना राज्य विस्तारात जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती माजी सभापती म्हणून काम करतोय आणि मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांचा आणि आदित्य साहेबांचं काम करतोय।